नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. हो, लाडक्याच बहिणींनो, कारण की ही जी बातमी आहे ही आहे आपल्या लाडक्या बहिणी योजनेची. तर महिलांनो, नवीन जी आर आलेला आहे आणि आपला जानेवारीचा हप्ता या दिवशी आपल्या खात्यात जमा होणार आहे. तर कसं, चला आपण आजच्या व्हिडिओत बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, जर तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जर लाभार्थी असाल आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने जर तुम्ही वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकताच याच्या विषयी म्हणजे या संदर्भातच एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केलेला असून आता लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. चला तर मग या नवीन आदेशात नेमकं काय आहे, पैशाचं वाटप कधी होणार आणि याच्यासाठी कोणत्या कोणत्या अटी आहेत, याबाबत आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, जानेवारीच्या हप्त्यासाठी कोट्यवधीच्या निधीला मंजुरी. गेल्या काही दिवसांपासून जानेवारी महिन्याच्या पैशाबाबत महिला वर्गात मोठी उत्सुकता होती. अखेर सरकारने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक नवीन जी आर प्रसिद्ध करून ही प्रतीक्षा संपवलेली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षातील निधी वितरणाच्या कार्यप्रणालीनुसार वित्त विभागाने जानेवारी 2026 च्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी तब्बल 98.45 कोटी रुपयांची निधीला अधिकृत मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. तर बँक खात्यात पैसे नेमकी कधी येणार हा प्रश्न प्रत्येक लेडीजला, जी कोणी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, तिला पडलेला आहे. तर आता हा प्रश्न काय आहे, तर त्याचं आपण उत्तर बघूया. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की आता पैसे कधी पडतील. तर याचा म्हणजे याचं जे आहे, या प्रश्नाचं तुमचं जे उत्तर अतिशय तुम्हाला दिलासा देणार आहे की हा शासनाचा निर्णय जी आर आल्यापासून अवघ्या 4 ते 5 दिवसांच्या आत प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच तुम्हाला आता जास्त काळ वाट बघावी लागणार नाही. येत्या काही दिवसांतच तुमच्या मोबाईलवर बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज नक्कीच पडेल. तर आता या महिलांना मिळणार नाही लाभ. आता काय महत्वाची अट आहे आणि कोणत्या महिलांना जी आर निघाल्याच्या नंतर पूर्ण चौकशी त्यांनी इन्क्वायरी केल्याच्या नंतर कोणत्या महिलांना त्याचा लाभ मिळणार नाहीये ते आपण बघणार आहोत. आता या आनंदाच्या बातमी बरोबरच सरकारने एक महत्वाच्या नियमाकडे लक्ष वेधलेलं आहे की ज्या महिला आधीपासूनच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुहेरी आर्थिक मदत दिली जाणार नाही. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या योजनांमधून पैसे लाटले जाऊ नयेत याची काटेकोरपणे दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही आधीच वरील पैकी मी आता जे सांगितले त्या एखाद्या योजनेचे जर लाभार्थी असाल, तर तुम्हाला या योजनेचा अनुदान मिळणार नाही. हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी की जे त्याचे लाभार्थी आहेत. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं काय, तर लाडक्या बहिणींसाठी जानेवारी महिन्याचा हप्ता आता अगदी थोड्याशा अंतरावर आहे. प्रशासकीय पातळीवर सगळी मंजुरी मिळालेली असून केवळ काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या इतर मैत्रिणी, नातेवाईक आणि तुमच्या पाहुण्यांसोबत नक्कीच शेअर करा की जेणेकरून त्यांनाही वेळेवर माहिती मिळेल आणि तुम्हाला मूळ शासन निर्णय जी आर समजलेला आहे. आणि जर तुम्हाला जर तो वाचायचा असेल तर तुम्ही शासकीय ज्या आपल्या वेबसाईट असतात त्याच्यावरती उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जाऊन ते हे करू शकता, वाचू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजच्या अशाच आपले महत्त्वपूर्ण या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.